आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी. हा ताई, तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे माझं. सांगा ना ताई. देवांसाठी मी एक पूजा ठेवली आहे देवळात. तुम्ही? हो, मीच. म्हणजे हे आश्चर्य वाटण्यासारखंच आहे, पण मी म्हटलं देवांसाठी पूजा तरी ठेवून बघूया. तो बरा व्हावा म्हणून सगळे प्रयत्न करून बघायचे मला. आई देव आपल्या सगळ्या प्रयत्नांना प्रार्थनांना नक्की फळ देईल बघा. आपला देवांश लवकरात लवकर बरा होईल. नक्कीच. पण वहिनी, एक छोटासा प्रॉब्लेम झाला. मी पूजा अरेंज केली, पण झालं असं की मला एक महत्वाची मीटिंग आली. सडनली मला कॉल आला, सो मला तिथे जावं लागेल. पण मग तू पूजा अटेंड करशील का? काय ना, सगळी व्यवस्था केली आहे. गुरुजींना सांगून ठेवलंय पूजा करायची आहे, गोरगरिबांना अन्न द्यायचंय, चांगले आशीर्वाद मिळतील आपल्या देवांशला. प्लीज तू जाशील का? हो, मी जाते ना. मी यांना सांगते आणि लगेच निघते. अगं दादाला मी सांगते ना, तू नको काळजी करूस. तिथे गुरुजी तात्काळ बसले असतील. हे बघ, ही इज कॉलिंग अगेन अँड अगेन. त्यांना वाट बघायला नको लावायला. हो. आणि देवांची काही काळजी करू नको, मी आहे ना. हो, जाते मी. त्यानिमित्ताने माझं पण दर्शन होईल ना. पण ताई, देवांच्या ना औषधं द्यायची आहेत. डोंट वरी, मी आहे ना. मी सगळं सांभाळ. येते. हा. हॅलो गुरुजी, नमस्कार. बरं, ऐका ना, आज देवांसाठी देवळात पूजा ठेवायची ठरवली. नाही, मला नाही जमणार, पण वहिनी येते. ती आत्ताच निघाली. हो, देवांसाठी पूजा करायची आणि गोरगरिबांना काही खाऊ घाला. पैसे मी ट्रान्सफर करते लगेच. थँक्यू. काय स्मार्ट आता तुम्ही. काय प्लॅन बनवलाय. कमाल. मी कमाल आहे, पण तू बिंडोक आहेस ना. एक काम धड करता येत नाही तुला. तुला जमत नाही ना, म्हणून मला हे सगळं करावं लागतं. निक. ओके, थँक्स फॉर द टिप. एवढंच येतं का हिला? हॅलो विक्रम, तू इतके दिवस मला आणि माझ्या घरच्यांना फेक मॅरेज सर्टिफिकेट दाखवून फसवत होतास. आज तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. मी किती खरी आहे हे आज पुराव्यासकट सिद्ध होईल. आणि मग कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकणार नाही. मी आणि देवांश सर सुखाने संसार करू. दादा, पुढे रिक्षा थांबवा ना. थांबवा. जानू, कोणीच का रिएक्ट करत नाही. जानू, आई, अरे कोणीच नाहीये का घरी? बाबा, सई पण कुठे गेलाय माहिती नाही, अजूनपर्यंत आला नाही. जानू, आई, सीमा, अरे कोणीच नाहीये का घरात? देवांश, तुम्ही हा आवाज दिलात का मला? काही हवं? तुला नाही आवाज दिला मी. तू का आलीस इकडे? देवांश, मला पण हाकांचा आवाज ऐकू आला म्हणून आले मी. मी माझ्या आईला हाका मारत होतो, तुला नाही. तू का आलीस इकडे सांग मला. देवांश, मला आवाज आला म्हणून मी इथे आले.
तुम्हाला काही हेल्प हवी आहे का? खाली जायचंय का तुम्हाला? आणि मी आईला हाका मारत होतो ना, आई येईल माझी हेल्प करायला. चल जा जा, गेट आउट प्लीज, स्टे अवे. आणि जा रूमच्या बाहेर. लेट मी हेल्प प्लीज. प्लीज प्लीज, लांबो लांबो. मला नकोय तुझी हेल्प. तुला कळत नाहीये का? तू देवांश, असं का वागताय तुम्ही माझ्याशी? आय नो माझ्याकडून काही चुका झाल्यात, पण त्या सगळ्या चुकांची शिक्षा देवाने मला ऑलरेडी दिली आहे. आता मी आधीसारखी नाही राहिली आहे देवांश. तुमचा ना माझ्यावर ट्रस्ट नाही बसणार, पण मी खरंच खरंच चेंज झाली. अंजली, तुझ्या तोंडात ना हा ट्रस्ट वर्ड सूट होत नाही ग. आणि मला नाही बोलायचंय तुझ्याशी, नाही बघायचंय. तुला कळत नाहीये का? तू प्लीज जा रूमच्या बाहेर. गेट आउट. देवांश, असं का वागताय तुम्ही माझ्याशी? मी फक्त तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून आले ना. ऐक ना अंजली, तुझ्या रडण्याचा ना माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. ओके? एकदा विश्वास ठेवून फसलोय मी, त्यामुळे परत परत ती चूक करणार नाहीये. आणि यु नो व्हॉट, तुला या घरात का ठेवलंय? फक्त सईंच्या हट्टामुळे. नाहीतर मला ना अजिबात इंटरेस्ट नाही तुला बघण्यात. तू आमच्या घरात राहते, दॅट्स ओके, पण माझ्या रूम मध्ये इथून पुढे यायचं नाही. प्लीज गेट आउट. निघ रूम मधनं. देवांश, हे काय झालं काय? आणि तू एवढा चिडलायस का? मग ही का आलीये इथे? का आलीये? कोणी पाठवलं हिला? काय 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 झालंय? तू काय एवढा चिडतोयस आणि एवढा आरडाओरडा का? आणि अंजली रूम मध्ये आली तर काय प्रॉब्लेम आहे? इसलिए आई, आता मी तुला हे एक्सप्लेन करू की मला अंजलीपासून काय प्रॉब्लेम येते? तिचा काय इतका राग आहे मला हे तुला माहिती नाहीये? मला माहिती आहे, पण तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप झालाय आता. आणि इनफॅक्ट मीच तिला सांगितलं होतं की देवांश रूम मध्ये बोर होत असेल तर त्याला खाली यायला सांग. आई, मग तू यायचंस ना मला बोलवायला. आय वॉज ऑन अ कॉल. बाबांना पाठवायचं किंवा तुम्हाला पाठवायचं किंवा कुठल्याही सर्वंटला पाठवायचं. हिला नाही, पण हिला नाही. देवांश, तुझ्या बायकोवर खूप विश्वास आहे ना? तर प्लीज जरा एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या बायकोनेच तिची ही बहीण सुधारलीये वगैरे असा विचार करून तिला घरात घेतलं. त्यामुळे तू तिचा इतका रागराग का करतोयस? इथेच तर सही चुकली आहे ना आई. प्रॉब्लेम काय माहितीये का? प्रॉब्लेम काय, सईनं खूप चांगल्या आहेत, कोणावरही लगेच विश्वास ठेवतात त्या. आणि मग तीच माणसं त्यांचा विश्वासघात करतात. नाही, बरोबर बोलतोय तो. एखाद्या माणसाचा आपल्याला इतका वाईट अनुभव आलेला असताना देखील आपण त्याच्यावरती पुन्हा विश्वास दाखवण्याची चूक कधीच करू नये. आणि मुख्य म्हणजे मला हे कळतच नाहीये की आणखीन किती दिवस आपण या परक्याच्या मुलीला आपल्या घरात ठेवणार. मला पण ही घरात नकोच होती. नाही, नाहीची ती बहीण, आपल्या सगळ्यांची सुनबाई, देवांशी बायको. प्लीज, ती या घरात येण्या अगोदर ना आपण सगळे खूप आनंदात होतो. सगळं छान चाललं होतं. आपण आपल्या कामात बिझी होतो. तुम्ही फोकस्ड होतात कामाला घेऊन. आता काय झालंय बघ, तुझं चेहऱ्यावर स्माइल पण नसते तुझ्या. मी पुन्हा पुन्हा सांगते, या सईला एकदा घराबाहेर काढलं ना तर आपलं घर पुन्हा प्रसन्न होईल. भैरवी, प्लीज पुरे कर ना आता. हे सगळं बोलण्याची ही काही वेळ आहे का? आणि जरा त्याच्याकडे बघ, तुझ्या बोलण्यामुळे किती डिस्टर्ब झालाय बघ तो. आणि तो बरा व्हावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय ना. कृपा कर आणि त्याच्या समोर असं काहीही बोलू नकोस. देवा, चला आपण खाली जाऊया. तू जरा हॉलमध्ये बस, तुला बरं वाटेल. बाबा, माझं मूड नाहीये, मी बसतो इथेच. तुम्ही प्लीज जा. मी सईंची वाट बघतो. कुठपर्यंत आल्या त्या? अरे सई येईल एवढ्या. तू चल, तुला बरं वाटेल खाली. चल 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 बघू, चल. या, तू नको.
एक एक पाय टाका, उगाच उड्या नको मारू साळा बस. अरे ही बघ सई आली. ये सई. आम्ही सगळेजण काळजीत होतो. देवांश तर कधीपासून वाट बघतोय तुझी. दादा, उगाच तिला बरं वाटावं म्हणून खोटं बोलायची गरज नाही. आपल्याला काही हिची काळजी वगैरे नव्हती. देवांश इतक्या वेळ रूम मध्ये एकटा बसला होता. त्याला सोडून तू कुठे गेली होतीस? मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी गेले होते. म्हणजे आता सगळ्यांच्या मनातल्या शंका लवकरात लवकर दूर होणार आहे. विक्रमने माझ्यावर जे काही आरोप लावले ते खोटे आहेत हे सगळ्यांसमोर लवकरच सिद्ध होईल. आता फक्त काही तासांचा वेळ जाऊ द्या. एक मिनिट सई, कुठे गेला होता तुम्ही आणि काय करून आलात नक्की? आणि मी तुम्हाला आधीही सांगितलंय, तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायची काहीच गरज नाही. तुम्हाला काय झालं असतं हे सगळं करताना तर? सर, तुम्ही काळजी करू नका. माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. अशी कशी काळजी करू नये म्हणताय तुम्ही? तो विक्रम माहिती आहे ना कसा आहे. तो त्याच्या मनातला करण्यासाठी कुठल्याही लेवलला जाऊ शकतो हे आपल्याला खूप चांगल्याने माहिती आहे. सर, तो काहीही करणार नाही. नका टेन्शन घेऊ. बरं बरं, आता तू एक काम कर. तू देवांशला घेऊन तुमच्या खोलीमध्ये जा. आजच्या दिवसासाठी खूप झालं, ठीक आहे? जा सावकाश. मी सईला देवांश पासून जेवढं लांब करायचा प्रयत्न करते तितकीच ती त्याच्या जवळ जाते. इतकी कॉन्फिडेंटली बोलते. अशी जाऊन तरी कुठून आली? कुठे सोडून जाता सई तुम्ही मला? आज जरा वेळ घरी नव्हता ना तर असं बेचैन झालो होतो मी. यु नो व्हॉट, मी ना आता माझी लाईफ तुमच्याशिवाय इमॅजिनच नाही करू शकत. आणि करूही नका, कारण मी तुम्हाला सोडून कधीच आणि कुठेही जाणार नाही. पण आज मला बाहेर जाणं खूप गरजेचं होतं ना, म्हणून गेले. पण का? मला ना एकदा बरं होऊ द्या, मग बघा तुम्ही त्या विक्रमचा कसा बंदोबस्त करतो. प्लीज स्ट्रेस नका घेऊ सई. हो, पण आपल्या घरातल्या लोकांना स्ट्रेस येऊ नये ना, म्हणून मी बाहेर गेले होते. हाय नो, पण स्टील मला काळजी वाटते तुमची. सी, मला काही झालं ना तर मी सहन करेन, पण तुम्हाला काय झालं? आपल्या दोघांनाही काहीच होणार नाही. अजून खूप मोठं आयुष्य पडलंय आपल्या समोर. आपल्या दोघांना सुखाने संसार करायचा आहे. खूप काही गोष्टी आपल्याला दोघांना मिळून करायच्या. अजून ती गाडीवरची पावभाजी खायची आपल्याला, आणि तो चहा टपरीवरचा चहा. बरोबर. सर, तुम्ही पूर्णपणे बरे झालात ना, आपण पुन्हा एकदा कुलदेवतेला जाऊयात. आणि आय गेस यावेळेला तुम्हाला माझ्याबरोबर रूम शेअर करायला काही प्रॉब्लेम नसेल ना? सर, तुम्ही काही बोलता. मोहन, काही काय बोलतोय मी? काही बोलतोय? हो, बरं, तुमच्यासाठी ना देवळातून अंगारा आणलाय. सई, माहितीये तुम्हाला विश्वास नाही या सगळ्यावर, पण माझा आहे ना, माझ्यासाठी तरी लावाल? आता कसा लावणार अंगारा? आता आता तुम्ही डोळे बंद करा. काय हायड अँड सीक खेळायचंय का आपल्याला? माझी अवस्था बघा काय झाली आहे. कुठे धडपडेल मी, लागेल मला काही काय. झाला जोक करू? आता डोळे बंद करा. काय होणार आहे त्याने? मी सांगते ना, म्हणून करा.
प्लीज. फाईन. नक्की डोळे बंद केलेत ना? हो केले. हे किती आहेत? मला कसं दिसणार आहे? नक्की दिसत नाहीये ना? ऑफकोर्स. पण सई तुम्ही काय करणार आहात मला सांगा तरी. हॅलो सई, कुठे आहात तुम्ही? ते टिक्का लावला मी. किती हट्टी आहात ना तुम्ही. जे करायचं असतं ते करूनच राहता नाही. काही टेन्शन आलंय का तुम्हाला? म्हणजे काही टेन्शन असेल तर रिलॅक्स व्हायचं, एकदम डीप ब्रीदिंग करायचंय बघा असं. रिलॅक्स झालीस? रिलॅक्स. कारण टेन्शन मला नाही, तुला घ्यायची गरज आहे. कारण सई जर का या घरातून बाहेर गेली नाही तर तुला या घराबाहेर जावं लागेल. मला वाटलं होतं यावेळी माझा प्लॅन सक्सेसफुल होईल आणि ती घराबाहेर जाईल, पण तिचा कॉन्फिडन्स काही वेगळंच सांगतोय. काय झालंय नक्की कळायला मार्ग नाही. ती सई इतक्या कॉन्फिडेंटली बोलतेय म्हणजे डेफिनेटली तिच्याकडे काहीतरी प्रूफ असणार. काहीतरी आहे हे नक्की, पण तेव्हा नाही सांगितलं ना तिने. म्हणाली थोडा वेळ थांबा, आणि ते सांगताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मला वाटतं तिला असं काहीतरी सापडलंय ज्याने ती आपल्या सगळ्यांना गप्प करू शकेल. पण काय याचाच अंदाज लागत नाही. तुम्ही सईला काय चॅलेंज दिलंय हे लक्षात आहे ना तुमच्या? तुझ्यासारखी विसरभोळी नाहीये मी. सई जगातली पहिली मुलगी आहे जिने मला चॅलेंज केलंय. भैरवी जहागीरदारला. म्हणजे सईने इनकेस तिचा इनोसन्स प्रूव्ह केला तर तुम्ही खरंच या घरातून निघून जाणार? नाही म्हणजे तुम्ही तसं कबूल केलंय म्हणून विचारलं मी. बोलायची संधी मिळाली म्हणून लगेच माती नाही खायची, जरा विचार करून बोलायचं. भैरवी जहागीरदार कधीच कुठलंच चॅलेंज करत नाही. खेळ तिने जरी सुरू केला असला तरी खेळ उलटून कसा लावायचा हे मला चांगलंच माहिती आहे. जस्ट वेट अँड वॉच. ये बाळ, ही सावकाश छोटी छोटी पावलं टाक ना, ताण येईल पायावर. आता पाय दुखत नाहीये ना देवा? आधीपेक्षा खूप बेटर आहे जानू, खूप बेटर आहे. हळूहळू ना एकदम छान बरा होशील तू. पूर्वीसारखा धावायला लागशील बघ. तू इतकी काळजी घेते म्हणल्यावर काय होणार. बघू, लांब नको करूस फार पाय. आई, हा,
तुम्ही थांबा, मी बघते. आलेच. सर, तुम्ही आलात? या ना प्लीज, या या सर, बसायला. सर, हे माझे सासू सासरे, आई बाबा, हे मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसर आहे, आणि हे माझे मिस्टर देवांश हागेदार. हॅलो. सई, तुम्ही आज मॅरेज रजिस्टर ऑफिसला गेला होतात का? हो सर, आणि विक्रमच्या घरी पण गेले होते. वाय? सई, तुम्हाला माहिती आहे किती डेंजरस आहे, तुम्ही अशा रिस्क का घेताय? सर, कारण मी खरी हे मला सिद्ध करायचंय म्हणून मी हे सगळं करते. आई बाबा, मी विक्रमच्या घरी गेले होते, पण तिथे विक्रम नव्हता, त्याची आई होती तिथे. आणि सर, त्याच्या आईकडून मॅरेज सर्टिफिकेट घेतलं आणि थेट ऑफिसमध्ये गेले. तिथे हे सर मला भेटले, त्यांनी सगळे ते डॉक्युमेंट्स चेक केले. त्यानंतर हे सगळं कळलं की हे डॉक्युमेंट्स, हे सर्टिफिकेट सगळं खोटं आहे.